नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्रीला तब्बल 11 तास असणार भद्राचं सावट. कधी आणि कशी करावी शंकरांची पूजा जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सनातन धर्म मान्यतेनुसार माघ महिन्याचं विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्यात भगवान शंकरांची पूजा आराधना केल्याने भाग्य उजळतं, तसेच जीवनात सुख शांती नांदते. वैदिक पंचांगानुसार प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. भद्राच्या काळात पूजा, मुंज, गृहप्रवेशासह किंवा शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या पूजेचा शुभ मुहूर्त नेमका कोणता असणार आहे आणि भद्राचं सावट कधी असणार आहे या संदर्भात आज सविस्तर माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुमची मनापासून स्वामी समर्थ आणि महादेवांवरती श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव टाईप करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त. वैदिक पंचांगानुसार महाशिवरात्रीला भद्राचं सावट 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते रात्री 10:05 असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी चतुर्दशी तिथीची सुरुवात होणार आहे. म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राचं सावट जवळपास 11 तास असणार आहे. शास्त्रानुसार भद्राच्या दरम्यान शुभ कार्य केलं जात नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी भद्रा पाताळ लोकात असणार आहे. अशात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही काळात महादेवांची पूजा तुम्ही करू शकता. मात्र पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:19 ते रात्री 9:26 असणार आहे. महादेवांची पूजा कशी करावी? महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळातही तुम्ही ही पूजा अवश्य करू शकता. भगवान शंकरांना गंगाजल, गाईचं दूध आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा. तसेच पूजेमध्ये तुम्ही बेलपत्र, भांग, धोतरा आणि फुले, शमीची फुले आणि पाने, तसेच कणेर फुले, फळं आणि मिठाईसह पूजेच्या ताटात अक्षता, तीळ, निळी, पांढरी आणि पिवळी फुले, दुर्वा या वस्तू भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत. धन्यवाद.